mente exaltante. Esperamos tanto tempo por isto. Finalmente vamos revê-los. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे, 5:15 झालेले आहे आणि सुंदरशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत. थोडंसं ऊन कमी झाल्यावर आम्ही विचार केला आम्ही बाहेर पडू. थोडंसं जेवण झालं, थोडासा आराम केला, आम्ही झोप लागली होती छान आणि त्यानंतर उठलो, चहा घेतला आणि तयार झालेलो आहोत. तर आजचा माझा स्पेशल लुक असा थोडासा वेगळा आणि हे माझे स्लिंग बॅग, असा लुक आहे पूर्ण. आणि परी बेलाचं पण आवरून झालं. परी दिदी झालं आवरून? चला, परी आणि बेला पण मस्त तयार झालेल्या आहेत. आणि पोर्तुगाल तुम्हाला मी म्हटलं ना, खरंच खूप मस्त आहे. अशी थोडीशी ना, आपण असं वाटतं थोडं ग्रीसमध्ये पण आहोत, कारण की काही जो एरिया आहे पोर्तुगालमधला तर तो थोडा तसा पण दिसतो आणि असं वेगळंच असं एकदम वाईब आहे. हे बघा, या तिघी आले इथे छान तयार. परी पण छान तयार झाली, बेला पण मस्त तयार झाली आहे. तुझं सनग्लासेस आणायचे विसरले ना तू? इट्स ओके. आणि मम्मी पण छान तयार झाली इथे. आम्ही सर्व असे तयार झालेलो आहोत आणि निघू, कारण की आता गाडी तर खूप गरम झालेली असेल. AC लावून ठेवतो 5 मिनटं, म्हणजे थोडंसं नॉर्मल होईल आणि त्यानंतर निघूया. आणि कोणत्या ठिकाणी जाणार आहोत हे पण आम्ही तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर सांगू. सुंदर प्लेस आहे, नक्की आवडणार तुम्हाला. सुंदर प्लेस आहे. रस्त्यांच्या आजूबाजूला ना भरपूर झाडं तर आहेच वेगवेगळे, पण इथले जे घर आहे ते पण थोडे वेगळे, कलर्स वगैरे, डिझाईन वगैरे जे आहे ते एकदम वेगळे आहे. आणि आपल्याला पोचायला 12 मिनिटं लागणार आहे, कारण की आपण ज्या बीचला गेलो होतो किंवा ज्या विलाच्या इथे राहत आहोत तर त्याच्या एकदम अपोजिट साईडला आपण चाललो आहोत. बीचच्या त्या साईडला आपण जाणार आहोत. आणि तिथला जो बीच आहे तो सुद्धा खूप फेमस आहे. त्या बीचला काय म्हणतात किंवा ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याला त्या एरियाचं नाव काय आहे, तर हे सगळं मी सांगेल तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर. पण अगोदर मी हा तुम्हाला आजूबाजूचा एरिया दाखवते. खूप जास्त अशी ट्रॅफिक वगैरे नाहीये आज, तुम्हाला दिसत असेल. आणि 6 वाजलेले आहे संध्याकाळचे. बघा, हे घरं आहे असे. अल्बुफेरिया टाउन मध्ये आलेलो आहोत आणि खूप सुंदर आहे आणि बघूनच एकदम मस्त वाटतंय. तुम्हाला दाखवते. वाव, सो ब्युटिफुल. आपण आलो आहोत अल्बुफेरिया या ठिकाणी आणि खूप सुंदर आहे ही प्लेस. आणि इथला तुम्हाला मगाशी सांगितलं, इथला जो बीच आहे तो पण खूप फेमस आहे. स्ट्रीट शॉप्स आहे, खूप साऱ्या वस्तू आहे. चला आता आपण बघूया. हे बघा, हे सगळे शॉप्स आहे. तुम्हाला तिथून स्टार्ट होतात. वस्तू पण बघूया. चला आतमध्ये, चला इकडे मग पुढून जाऊया. इकडे जायचं का? पुढे का? हा, मोठं म्हणजे स्ट्रीट खूप मोठं आहे. आणि इथे आल्यानंतर ना इंडियन रेस्टॉरंट खूप जास्त आहे. म्हणजे असं होणार नाही खूप भूक लागली तुम्हाला इंडियन जेवण जेवायचं आणि 2-3च ऑप्शन्स आहे. खूप ऑप्शन्स आहे आणि महत्वाचं म्हणजे रेटिंग्स खूप चांगले आहे. पण जेवणाची खूप चांगली आहे, म्हणजे असं टेन्शन नाही येणार तुम्हाला एकदम. आपण आईस्क्रीम पण खाऊ. ओके, हो, नंतर आईस्क्रीम खाऊ आपण. लबुबू आता ते क्रेज किती आलेले आहे ते लबुबू. आणि मी काही म्हणजे असे इन्स्टाला पोस्ट पण बघितले, फेसबुकला पण पोस्ट बघितले. लाबुबू म्हणे घेतल्यापासून असं खूप निगेटिव्ह एनर्जी येते, खूप काय प्रॉब्लेम्स येत आहे. विसरू नको लाबुबू, आपल्याला घ्यायचं नाही बाबू ते लाबुबू. इथे लेदरचे पण वस्तू दिसत आहेत खूप, पण हे ऑफकोर्स ओरिजिनल नसेल एखाद्या वेळेस, माहीत नाही आपल्याला.
5 युरोजला आहे. पण तुम्हाला माहिती लेदर 1800s मध्ये बनवलं होता. हा ओके. बेलपरीला तुम्हाला मी नेहमी सांगते हिस्ट्रीच्या ज्या हिस्ट्री आहे ना तर त्याचे व्हिडिओज खूप बघते. त्यामुळे ना तिला बऱ्यापैकी ना गोष्टी माहिती असतात. कधी कधी ना आपल्याला पण काय गोष्टी माहिती नाही राहत, तर तिच्याकडनं त्या गोष्टी करता चांगलं वाटतंय का मुलं काहीतरी चांगलं शिकताय आणि आपल्याला सुद्धा कधी कधी माहिती मिळते. मियामी पण दिसते ना. हां मियामी दिसतंय. मियामी दिसते. आपण इथे ग्रीसला खूप बघितलं होतं ना, ग्रीस वगैरे इतके ऑप्शन्स होते ग्रीसला. खूप छान, खूप सारे घेतले होते ग्रीसला. एवढं मोठं आणते ती. हो छान आहे. माहिती नाही कितीला आहे पण तिथे ना 350 ला 1 आहे. तिथे तर 1 युरोजला इतके सुंदर सुंदर होते. खूप सारे घेतले होते. हेच आता आम्ही फिरतोय पण आम्हाला जेव्हा वस्तू घ्यायची असेल ना तेव्हा आम्ही ना मग ते शॉपमध्ये बघूया. आता तुम्हाला दाखवते बघा इथे ब्लॅक अँड व्हाईटच कपडे मिळतो. ब्लॅक डोनिल. इतकं छान वाटतंय ना कारण की थोडंसं हलकं ऊन आहे ना, हवा पण आहे, मग छान वाटतं ना एकदम. हवा पण खूप मस्त आहे. ते क्लचर तुम्हाला ते फ्लावर वाला ते वायरल वाला आहे क्लचर ते 200 युरोज साठी. ते क्लचर फक्त एकच. फिरायला छान वाटतं. इथे सोविनर घेऊ शकतो आपण. हे सोविनर्स थोडे वेगळे वाटतात कॅट वगैरे. कॅटचे बघ परी. पहिला कॅटचे घ्यायचे का डॉगचे घ्यायचे सोवेनियर. हे वेगळे टर्टलचं पण आहे परी. आहे बघ अलगावरे. आपण अलगावरेमध्ये ना का आपल्याला लोक अलगावरे. अलगावरेच आहे ना आपलं. हो आपण अलगावरेमध्ये राहतोय ना. हा अलगावरे म्हणजे हा डिस्ट्रिक्ट आहे. डिस्ट्रिक्ट. अल्बुफेरा टाउन आहे. टाउन आहे. जसा फारो एक टाउन होता. अल्बुफेरियाचं पण आहे. हो ठीक आहे चला आपण बघूया. हो हॅटचं पण आहे. आणि तुम्ही काय बघता दोघी. मग मी आता इथे सोविनियर बघते. तर तुला जे आवडेल ते घे मम्मी. किती छान वाटतं. हां हे जे हॅट्स आहे छान आहेत. हां पिंक का चांगलं वाटतं का तुला. ते वाटतं चांगलं आहे ना. हां छान वाटतं. कोणतं घेते. हे घेते का मम्मीने. हे घेतलं सुंदर असं हॅटचं घेतलं पण त्याच्यावर पोर्तुगाल लिहिलंय का मम्मी. नाही ते अलगावरे लिहिलंय म्हणून. हां ते पोर्तुगाल तिथे का. हे अलगावरे इथं लिहिलंय. तर पोर्तुगालचं नाही दिसत. एक अलगावरेच दिसतंय. हा ना पोर्तुगाल काय तिकडे घ्यायचं. मग लिस्बनला आहे का पोर्तुगालचं. हां ते अल्बुफेरी आहे मम्मी. इथल्या टाउनचं नाव आहे. हां पण ते सिम्पल डिझाईन आहे ना ती. ठीक आहे आता घेऊन टाक हे आता अलगावरेचं. आणि नंतर मग एक नंतर तिकडून तुला पोर्तुगालचं एक घेऊन टाक. हा ना. ह्या स्टोअरमध्ये फुटबॉलचे जर्सीज मिळतात. फुटबॉल्स पण मिळतात पण जर्सीसाठी जास्त फेमस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पोर्तुगाल हे फुटबॉलसाठी खूप जास्त ओळखलं जातं कारण की इथे एक महान फेमस फुटबॉलर आहे जो सर्वांना माहिती आहे. त्याचं नाव आहे रोनाल्डो. येस त्याचा स्टॅच्यू पण आहे इथे. त्याचा स्टॅच्यू रोनाल्डो. येस आपण फोटो काढणारच आहोत. वाव रिअल दिसतोय. तर फोटोज काढू आपण. आणि भरपूर तुम्हाला जर्सी घ्यायची तर एक जर्सी घेऊन वेगवेगळे फुटबॉल क्लबच्या जर्सीज आहे इथे. हो जर तुम्हाला घ्यायची असेल किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि हे ऑफिशियल स्टोअर आहे. हो म्हणजे तिथे फेक वगैरे मिळत नाही. ऑफिशियल स्टोअर आहे. बाहेरच त्यांनी मेन्शन केलं होतं की रिअल जर्सीज मिळतात. ठीक आहे आपण बघू थोडंसं. बघूया. ती जी ओरिजिनल जी पोर्तुगालची जी जर्सी आहे ना ती बघू शकतो. हे मोस्टली क्लब्सचे आहेत. हो हे एक लिगा पोर्तुगाल लीग जे असते त्यातला जो क्लब असतो त्याचे आहेत. हॅलो तर इथे बॅग्स आहे. इथे ऑलरेडी म्हणजे या ज्या बॅग्स आहेत 20 युरोजच्या आहे. 50% ऑफ आहे 10 युरोजच्या बॅग. आणि मला असं वाटतं 10 युरोजच्या मानाने बॅग खरंच स्वस्त आहे. जर तुम्हाला अशा बॅग्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी कलेक्ट करायची आवड असेल तर हे ऑप्शन चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना हे पण एक ऑप्शन आहे 5 युरो पाऊच सारखं वाटतं.
आणि इथे चपला पण आहेत ग, आपल्या इंडियाला जसं चपला मिळतात ना. टच करते तू, कर. हो काही नाही, कॅक्टस आहे ते, कॅक्टस. तर हे पण एक छान स्टोर आहे, कॉर्क अँड लेदर. सोविनियर्स घेऊन झालेले आहे आणि वेगवेगळे शॉप. त्यांना विचारलं का हे जेवढे पण शॉप्स आहे किती वाजता बंद होतात, तर त्यांनी सांगितलं रात्री 12 वाजेपर्यंत हे सगळे शॉप्स ओपन असतात आणि डेली चालू असतं, असं नाही का बंद असतं. पण आम्ही गुगल असं जस्ट बघितलं ना का या ठिकाणी काय झालं, गणेशा. हां गणेशा. मला असं 100% ना आपले भारतीयच असते, त्यांचंच दुकान असेल हे गणेशा. गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे बघा. आतमध्ये काही असे फोटोज पण लावलेले आहे गणपती बाप्पाचे, दिसत असेल तुम्हाला बघा. खूप खूप मोठं मार्केट आहे हे आणि खरंच फिरण्यासारखं आहे. की मस्त वाईब आहे ना. वाव. आणि इथे एक ती सँड सिटी सुद्धा खूप फेमस आहे, तर त्याचं एक सॅम्पल इथे त्यांनी बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. एक सॅम्पल बनवलेला आहे. सँड सिटी पण खूप फेमस आहे, हे बघा. वेगळे बनवतात. हो ज्याचे काय बनवलं आहे, हा त्याचे फोटोज आहेत, काय काय बनवलेलं आहे त्यांनी. येस, थीम आहे त्यांची किंवा ते पडून जाईल बाबा. सिम्पसनचं आहे. हे बघा किती सुंदर आहे आणि हे मातीने बनवलेलं आहे. ती वाळू असते ना त्याच्याने बनवलेलं आहे. सुंदर आहे ना मम्मी. हो ना. आणि इथे बघ जे बनवले ना त्यांनी फोटोज काढून ठेवले. एवढं वेगवेगळं बनवतात ते दरवेळेस ना चेंज होतं. सावली आहे. कसं वाटलं मम्मी तुला हे पूर्ण अल्बुफेरिया हा जो एरिया आहे, कसा वाटला? एकदम छान वाटलं, मस्त वाटलं. ग्रीनरी किती आहे, दुकाने शॉप वगैरे भरपूर आहे. आणि सगळ्या त्या दुकानावर आपले इंडियन्स नाव आहे, गणेशा वेगवेगळे आपले लोक तिथे शॉपमध्ये होते, भरपूर लोक होते. आणि असं ऊन लागत नाही त्याच्यामुळे मम्मीला इतकं छान वाटतं. असं वाटतं ते इंडोर सारखं आहे, कारण की हे पूर्ण झाडांनी कव्हर केलेलं आहे आणि अशी सावली आलेली सावली आहे. आणि इथं महत्वाचं सिटिंग अरेंजमेंट आहे मम्मी. आणि महत्वाचं म्हणजे ते बघूनच इतकं असं वाटतं घेऊ ना घेऊ, पण ते बघूनच इतकं छान वाटतं, फिरायला इतकं छान वाटतं ना. आणि हवा पण किती मस्त. हा ना. आणि असं फ्रेश वाटतं एकदम, असं मस्त वाटतंय ना फिरायला. असं वाटतं आपल्याला असं वाटतं रात्रीपर्यंत आपण फिरू शकतो आरामशीर. या साईडला भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. तिथे थाय रेस्टॉरंट आहे, तिथे इटालियन रेस्टॉरंट आहे, काही पोर्तुगीज लोकल क्युझिन सुद्धा चे रेस्टॉरंट सुद्धा आहेत. या साईडला ज्या आहेत लोकल स्टोर्स आहेत. येस. जे इथे काही प्रोडक्ट्स बनतात त्याचे सर्व दुकानं आहेत. स्पेशली मला कपड्यांचे दिसले. हो कपडे लोकल असल्यामुळे मे बी क्वालिटी चांगली असल्यामुळे थोडे महाग आहेत. जसं नॉर्मली 50-60 युरोज पासून तिथे कपडे स्टार्ट होतात. आणि हा पुढे पण खूप मोठा एरिया आहे आणि त्याच्या पुढे मोठं बीच आहे. हो. आणि आपल्या लक्झमबर्गमध्ये पण भरपूर पोर्तुगीज लोक आहेत. येस. तर मला असं वाटतं की लक्झमबर्गपेक्षा जास्त लोक पोर्तुगीज आहे. हो ना. चल परिबेला, या दोघांचं मस्त चाललंय. आता आमचा आईस्क्रीम खाण्याचा विचार आहे. ही आईस्क्रीम पाहिजे परी तुला? आपण दुसरी घेतली असते ना. ओके. इथे आहे आईस्क्रीम, पण या फ्रूट्स आईस्क्रीम्स आहे. मँगो पण आहे. ही पण थोडीशी आपण वेगळी ट्राय करू शकतो ना. मम्मी तुझी मम्मीची फेवरेट मँगो हे बघ. ओरिओ पाहिजे तुला? कोकोनट पण आहे इथे, ऑरेंज पण आहे. ठीक आहे चला. तुम्ही कोणती बघतो कोणती तरी. परी तुला कोणती पाहिजे? अँड वन ऑरिओ इथे भरपूर लोकल प्रोडक्ट्स पण मिळतात, जसं वाईन वगैरे आहे, काही स्पायसेस आहे, काही कुकीज पण आहेत, जाम वगैरे आहे. आईस्क्रीम घेतली आणि खरंच इतकी मस्त आहे ना आईस्क्रीम. आणि आम्ही हे कुकीज घेतलेले आहे, बदाम कुकीज आहे. आणि मला असं वाटतं इथे आल्यानंतर हे त्यांचे जे लोकल प्रोडक्ट्स आहे ना ते सुद्धा आपण ट्राय केले पाहिजे. तर हे घेतलेलं आहे आम्ही आणि आईस्क्रीम सर्वांनी.
कसं आहे मस्त आईस्क्रीम मस्त. आणि इथे एक स्टोर आहे तिथे हेअरस्टाईल करून देतात. हेअरस्टाईल ना लवकर असं निघत नाही ते असं हेअरस्टाईल करतात पण एवढी ते लवकर हां ते होता वाटतं पाहिजे तरी हेअरस्टाईल आणि टॅटूज वगैरे. तू नाही करणार मेहंदी? छान आहे तुमची पण छान. ठीक आहे चला पुढे जाऊया. अजून भरपूर मोठं स्ट्रीट आहे मोठं टाऊन आहे आणि बघायला अजिबात बोर होत नाही. मस्त खाता खाता मस्त आईस्क्रीम खाता खाता मस्त. गोव्याज तिकडे जायचं का तिकडे जायचं? इथं बघूया आपण. इथे वेगळे स्टोर्स आहेत आणि म्युझिक पण चालू आहे. आणि हा जो स्ट्रीट आहे असं वाटतं ग्रीसमध्ये आपण गेलो होतो मिकोनसला. तुम्हाला बेला इथे आहे बेला तर तुम्हाला सांगितलं ना पोर्तुगालमध्ये ना काही ठिकाणी ना असं वाटतं आपण ग्रीसमध्येच आहोत. इथे बघा आल्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आम्ही तो ग्रीसचा जो आपला ते 3 डोम होते ना तर त्या ठिकाणी कसं थोडे असं स्ट्रीट होते छोटे छोटे हां आणि थोडे छोटे गल्ल्या अगदी तशीच वाईब आणि खूप भारी वाटते ना. आणि सगळे खूप सारे कमेंट्स करत होते कोमल आम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये पोर्तुगाल बघायला मिळणार. तर हे आहे पोर्तुगाल. खूप सुंदर पोर्तुगाल आहे. आता विचार करा असं आहे ना बघायला ना आपण म्हणतो ना खूप फेमस कंट्रीज आहे पण ही अशी वाईब नाही राहत हे असं फिरणं नाही राहत. तर या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत आणि चला दाखवते. What's a day without music? Everyone likes music. आणि महत्वाचं म्हणजे मम्मी एन्जॉय करते. छान वाटतं ना मम्मी. इथे पण भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. हे रिलॅक्स हे असं खोली आहे की आम्ही हो गेला होता. Será momento exaltante. Esperamos tanto tempo por isto. Finalmente vamos revê-los. Amanhã pegamos na estrada sem saber. Já imaginava os bons momentos que íamos viver. Estou ansioso por lá chegar, desfrutar de instante com os meus mais velhos e saborear finalmente o verão. Quando sentes que a vida está em suspenso, que a esperança se esconde muitas vezes na escuridão, mas que tudo isso faz sentido, pois desenhou teu futuro no qual te encontras hoje. Quase a chegar, o céu escureceu, a notícia caiu e destruiu-nos a todos. Nem 30 minutos para perceber que nunca mais os voltarias a ver. Agora estou aqui, sozinho entre todos, enquanto eu também preciso que venham em meu auxílio. Não entendes porquê? Ninguém acredita. Perdi. इथे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर आहे. जर तुम्हाला इथे काही वेगळी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा तुम्हाला काय माहिती नसेल काय माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि या स्ट्रीटला आहे जर तुम्ही असं वरती आलं ना तर इथे ऑर्डर दिलेला आहे त्यांनी
बोट आणि ग्रीसची वाईब येते. आणि समोरच आहे सुंदर हा अल्बुकेरियाचा बीच. आणि या ठिकाणी सुद्धा भरपूर लोक येतात कारण की बीच आहे. बीचच्या इथे त्यांना खूप असं मोठं स्ट्रीट आहे. चला आपण बघूया. तुम्हाला काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही इथून काही बुकिंग करू शकता. इथे पॅरासेलिंग आहे, डॉल्फिन्स आणि ते बेनागिल केव्स राईडसुद्धा इथून तुम्ही बुक करू शकतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे तर इथे समोर टनल आहे, खूप फेमस आहे कारण की याचा जो शेप आहे ना तो थोडा वेगळा आहे. नॉर्मली टनलचा शेप तुम्हाला माहिती असतो का असा शार्प असतो आणि असा राऊंडमध्ये असतो. पण इथे बघा असं नाही का नॅचरल त्याला जसं बनवलं होतं ना अगदी तसा शेप ठेवलेला आहे. आणि या टनलमधून समोर आहे ना समोरून समुद्र दिसतो म्हणून खूप फेमस आहे हा टनल. बीच आहे म्हणजे बेसिकली. सॉरी हां बीच आहे आणि हा बीच फेमस आहे. खूप वेळेस बोलली मी. चला हो चला तिथे बीच आहे. आणि असं वाटतं तो नॅचरलच आहे जसा त्यांनी ब्रेक केला होता सुरुवातीला. सुंदर असा बीच आहे आणि इथे खूप गर्दी आहे, खूप गर्दी. आता मला असं वाटतं कमी झाली असेल कारण की आता 6:30 6:45 झालेले आहे. जर दुपारच्या वेळेस विचार केला असता तर हे पूर्ण जेवढे पण तुम्हाला बेड्स दिसत आहे ना हे पूर्ण फुल असतील. आता एवढे संध्याकाळ झाली तरी पण भरपूर गर्दी. 7:15 वाजले. तिथे बघा समोर वॉटर ऍक्टिव्हिटी आहे करायला. थोडा वेळ बसायचं आपण व्ह्यू एन्जॉय करूया. चला आम्ही थोडं चाललो आणि आता या ठिकाणी बसलो आहोत, व्ह्यू एन्जॉय करतोय. आणि खरंच का सुंदर व्ह्यू आहे हे बघा. आम्ही सर्व इथे बसलेलो आहोत आणि असं बरं पडतं ॲक्च्युली. थोडं बसायचं, थोडं चालायचं. मम्मी आहे ना थोडं बसायचं चालायचं तर मग सगळंच फिरता येतं. इथे रेस्टॉरंट आहे अल्फ्रेडो आणि तिथे जाण्यासाठी किती बघा क्यूमध्ये थांबलेले. मे बी इथलं लोकल कुझिन किंवा काही फेमस असेल. पण महत्त्वाचं म्हणजे हा स्ट्रीट एन्जॉय करण्यासाठी मोस्टली ना अशी गर्दी असते. लोक बघा किती वेटिंगला लोक वाट बघतात जेवणाची. पण असं नाही इथं आता वेटिंग आहे तरी पण लोक आता घाईगडबडीमध्ये जेवण करतील असं नाही आहे. त्यांचं जेव्हा होणार तेव्हाच ते निघणार. आता आपण या साईडला फिरलो, आता आपण जाणार आहोत अपोजिट साईडला किंवा आपण खालच्या स्ट्रीटला जाऊया. खाली पण आहे मस्त, खूप मस्त वाटलं आम्हाला फिरून, एकदम छान. आणि तुम्हाला जर यायचं असेल ना इथे या ठिकाणी तर मी म्हणणार तुम्ही 5च्या नंतर या, 5-6च्या दरम्यान या कारण की ऊन नसतं. छोटा डॉग. तर 5-6च्या दरम्यान आले ना तुम्ही तर खूप जास्त ऊन नसतं, असं एकदम अशी सावली असते, वारा असतो आणि फिरायला पण चांगलं वाटतं. एकदम भर उन्हात आले ना तुम्ही तर खूप चटके लागणार आणि एवढी मजा नाही येणार फिरायला. म्हणून आम्ही विचार केला आराम करून निघू म्हणजे सगळं फ्रेश पण वाटणार सर्वांना आणि हे निवांत बघता सुद्धा येईल. इटलीला पण असंच आहे ना, इटलीला पण असंच आहे थोडंसं असे रस्ते. पण मला मोस्टली ग्रीसची वाईब जास्त येते इथे. आणि हे ते फेमस इथलं जे डेझर्ट आहे पास्ता दे नाटा, हे ट्राय करायचं आहे आपल्याला. पण आम्ही ते ट्राय करणार आहोत लिस्बनला. हो, आपण त्याला इंग्लिशमध्ये ताक म्हणतात. रेस्टॉरंट किती छान आहे बघा. टेबल आणि चेअर आहे ते स्टेप्सवर आहे. काय ते पंचिंग मशीन. चला परी. One best. Okay, cool. Can you write? Yeah. Thank you. Can write here. तर कोमल इथे पहिल्यांदा काहीतरी एक वेगळी गोष्ट घेते.
तुम्ही इथे कडे किंवा ब्रेसलेट किंवा मग रिंग्स घेऊ शकता, त्यावरती नाव सुद्धा करून घेऊ शकतात. आणि हे सर्व जे आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे असं ते म्हणाले. गोल्डन कलरचं मी हे ब्रेसलेट घेतलेलं आहे आणि त्याच्यावर परिबेलाचं नेम राईट करते, तर ते इथेच बनवून देतो. आणि चांगलं आहे, असं मशीनने नाही आहे, हाताने प्रिंट करतात. बाय कार्ड. हे बघा परियन बेलाचं हे बघ. हे बघितले, थांब तुम्ही चेक करा. निघालो आम्ही आणि हा अल्बुफेरिया एरिया पूर्ण आम्ही कव्हर केला आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फिरत होतो, तुम्हाला सांगितलं थोडंसं आम्ही बघतो मग शूट करतो, थोडंसं बघतो मग शूट करतो. आणि सगळं बघून झाल्यानंतर आता वाजलेले आहे 8:15 आणि आम्ही चाललो आहोत आता जेवण करण्यासाठी इंडियन रेस्टॉरंटमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय ऑर्डर करणार आहोत ते तुम्हाला दाखवू. आणि भूक पण लागलेली आहे तशी, तर मग कसं भूक लागल्यानं वेळेवर जेवण केलं ना तर मग व्यवस्थित जेवण होतं. नंतर असं व्हायला नको भूक निघून गेली, म्हणजे असं होतं ना भुकेची वेळ निघून जाते त्याच्यानंतर आपण जेवण करतो तर मग जेवण व्यवस्थित होत नाही, तर तसं नको व्हायला. चिकन चिकन खा. बेलासाठी चिकन टिक्का, परीसाठी तो वडापाव, आमच्यासाठी इथे आता चना चाट आहे, ग्रेव्हीवाला मंचुरियन आहे, पाणीपुरी या पाणीपुरी आहे या, आणि स्टार्टर मागवलेला आहे. मेन कोर्स पण सांगितलेला आहे आम्ही. हे रेस्टॉरंट खरंच खूप छान आहे, मिस्टर नान म्हणून आहे. आवडतं याच्यासाठी का रिव्ह्यू चांगले होते आणि महत्त्वाचं म्हणजे वडापाव पाणीपुरी सर्व आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. चल मग मी स्टार्ट करते. पाणीपुरी खाली पाणी हो प्रत्येकाच्या याच्यामध्ये येते एकदम नसेल ना एकेकाच्या ह्याच्यामध्ये ना हे वेस्ट नको चालेल आणि ते ओले पण नाही होणार. हां तेच ना. हो तू पण आईला ना तू. ओके तुझं चिकन कसं आहे का बेला? पाणीपुरी वडापाव ट्राय करू. हो पहिला पाणीपुरी आणि वडापाव खूप आवडतो. खरं खूप भारी टेस्ट. हो बाबा तुला पण. आम्ही मेन कोर्समध्ये कोफ्ता करी मागवली होती, करीने परत एकदा वडापाव मागवला, तिला खूप आवडला होता. बेला झोपते, बेलाला खूपच झोप येते. कसं जेवण? छान चांगलं जेवण. मग मी आवडलं जेवण. छान आहे, छान आहे जेवण.